चाकणमध्ये जागेच्या वादातून एमडी ड्रग्ज गाडीत ठेवून बातमी सांगणाऱ्या बातमीदारालाच चाकण पोलिसांकडून जे आहे त्याचा गजाआड करण्यात आले। नक्की ही घटना काय आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत उपायुक्त शिवाजी पवार सर काय सांगाल, काय नक्की घटना आहे आणि कसा ट्विस्ट या घटनेला आला आहे? मागील एक 7 ते 8 दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला आम्हाला गोपनीय बातमी मिळाली इन्फॉर्मरकडनं की एक गाडी आहे, त्याचा नंबर, ठिकाण आणि या हॉटेलच्या समोर ती गाडी उभी आहे, त्या ठिकाणी गाडीमध्ये एक MD ठेवलेलं आहे म्हणून। तर त्याप्रमाणे आपण सापळा रचला, संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया करून त्या गाडीमध्ये आपण सर्च घेतला आणि त्या ठिकाणी 7 ग्रॅम MD ॲक्च्युली आपल्याला मिळालं। त्याप्रमाणे तो गाडीचा मालक आहे तुषार कड, याला त्याच ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं आणि अटक करण्यात आली। तुषार कडकडे PCR सर्व तपास करताना त्याने जे काही स्टोरी सांगितली आणि प्रत्यक्ष घटना यामध्ये बरीच तफावत होती आणि यामधील जो गोपनीय बातमीदार आहे, हे जे तुषार कड होता आरोपी, ज्याला अटक झाली होती, जमिनीचा एक वादासंदर्भात ते झाला अशी त्याची शंका उपस्थित केली होती। तर त्या शंकेच्या अनुषंगाने आम्ही काही तपास केला, तर त्याच्यामध्ये काही तथ्य आम्हाला प्रथमदर्शनी निदर्शनास। मग त्या अनुषंगाने जे त्याचे भागीदार आहेत ते निखिल कड आणि टोपे म्हणून एक आहे, यांच्याकडनं माहिती घेतली। त्यानंतर जो याच्यातला बातमीदार होता वसीम शेख, याचे काही मोबाईल आणि त्याच्या संदर्भातलं आम्ही तांत्रिक विश्लेषण केलं आणि त्यानंतर असं निष्पन्न झालं की हा जो निखिल कड, त्याच्यानंतर टोपे, वसीम शेख आणि हनीफ मुजावर म्हणून व्यक्ती आहे आंबेगाव तालुक्यात राहणारा, या चौघांनी कट रचून त्याला या नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये अटकवण्यासाठी हा कट रचल्याचं निष्पन्न झालं। त्या पद्धतीने आता ज्या 4 पैकी 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि मुजावर जो आहे तो सध्या फरार आहे, त्याचा शोध चालू आहे। तुषार कडला का अडकवण्याचा त्यांचा प्रयत्न होता? त्याच्यामध्ये एका जमिनीचा व्यवहार त्यांचा चालू होता आणि त्या व्यवहारापासून तुषार कडचा त्यांना बाजूला ठेवायचा होता आणि म्हणून हा सगळा प्रकार त्यांनी केला, असं तपासामध्ये आतापर्यंतच्या निदर्शनास आलेलं आहे। मात्र आपण पाहिलं तर आता तुषार कडचं लग्न देखील असल्याचे समोर आलेले, काही दिवसात त्याचं लग्न आहे, तो आता कधीपर्यंत बाहेर येण्याची शक्यता आहे? नाही, त्याचा हे सगळ्या गोष्टी आम्ही बाकी आरोपींना अटक केलं आणि हे तपासामध्ये बाबी निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी जामिनाकरता अर्ज दिला होता आणि त्यांचा जामीन झालेला आहे। नक्कीच आपण पाहिलं तर चाकणमध्ये ही जी आहे ती घटना घडलेली आहे। गाडीमध्ये MD ड्रग्ज ठेवून राहुल कड याला जे आहे ते अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याच्याच मित्रांना जे आहे ते आता चाकण पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।